तुम्हाला कधी काही वाटलं तरी सांगा, आमच्याकडून जेवढं होईल ना तेवढं आम्ही करू. नक्कीच. आणि यांचा निरोप आहे तुमच्यासाठी. यापुढे जेव्हा मुंबईत येणार असाल ना तेव्हा फक्त विमानात बसायचं, बाकी सगळी तयारी आमची. बर. मिसेस किल्लेदार, माझा देवावर विश्वास नाही, पण लहानपणी आई गोष्टी सांगायची. देव वर देतात ना माणसाला, हा वर जपून ठेवायला हवा. मुलाला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो जरा जास्तच हुशार निघाला. नाही नाही मॅडम, मुलगा तोच होता. हो हो, गोसावींनी जे वर्णन केलं होतं तोच. आता पुढे काय? कोण? अहिल्याबाई. बर मॅडम, फक्त एक छिद्र सापडण्याचा उशीर. या कानिफनातनं त्याला सुरुंग लावून भगदाड पाडलंच म्हणून समजा. आज मला एक माणूस भेटला होता. माणूस? कोण माणूस? माहित नाही, पण त्याला माझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. मला चॉकलेट देत होता आणि म्हणत होता की तू टीव्ही वर दिसशील, मला शाळेत वोट वाढेल तुझा. अजून काय म्हणत होता? म्हणत होता घरी आलो तर चालेल का. मी त्याला म्हणालो, ये शाण्या, आमच्या बंगल्यात असं कोणाला बी एंटर नाही, चल निघित म्हटलं. शाबास गणेश. वाकणीस काका, मी मोठ्या माणसांना असं बोललो, मला राग तर नाही ना आला? नाही, अजिबात नाही. अरे असल्या लोकांशी असंच बोलायचं असतं. तुम्ही मात्र मोठ्या मनाच्या बर का वहिनी. दादासमोर माझं एक पण पाप तुम्ही सांगितलं नाही, पण मी आता ठरवलेलं आहे, म्हणजे दादाच्या समोर उभं राहायचं आणि सगळ्या पापाचा पाडा वाचायचा. मी तर हात जोडते तुमच्या समोर, पण ह्यांना त्रास होईल याचं काही करू नका. अहो पण वहिनी, माझ्या त्रासाचं काय? अहो पण माफी मागितलीत ना तुम्ही, तेवढं पुरेसं आहे. गणेशने जे काही वर्णन केलं त्यावरून तो नक्कीच कर्वे होता. एक नंबरचा गोडबोल्या माणूस आहे, जागरसाठी काम करतो. मग त्याला गणेशचा इंटरव्ह्यू कशाला हवा होता? माहिती नाही, कदाचित बाईची नवी खेळी असावी. कसली आली नवी खेळी? साहेब, वाकणेस, जुनेच डाव पेच खेळते ती, पण राजकारणात अजून बरीच कच्ची आहे. कारण खरा राजकारणी समोरच्याच्या घरापर्यंत किंवा घरच्यांपर्यंत राजकारण कधीच आणत नाही. बाई तो राग अजून विसरलेली नाहीये. कशी विसरेल? त्या प्रकरणात नवरा गमावलाय तिनं. दानधर्म करायलाच पाहिजे, पण कुणालाही न विचारता एकदम 1,00,000 रुपये देणं हे काही बरोबर नाही. चुकलं माझं. अगं तेच मी तुला सांगतेय, तू कुणाला तरी पैसे दिलेस यात तुझी काही चूक नाहीये. नरसिंह तर गावच्या गाव दत्तक घेतो. आपलं कर्तव्य म्हणूनच आपण समाजकार्य करतो ना, पण ते समाजकार्य करत असताना थोडं भान तर ठेवायला पाहिजे. नाही तर मग अहिल्यासारख्या लोकांना बोलायला संधी मिळते. मला अहिल्याताईंच्या बोलण्याची भीती नाही वाटत. मला भीती एकाच गोष्टीची वाटते की माझ्याकडून एक जरी चूक झाली तरी पोट तुमच्या दिशेने उठणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 10 येईल ते कापायचं. तसं करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता असा बचकन काढणार. बघितले कसं नाक दाबलं की तोंड उघडते. वेळ बसला होता त्याला कोंबड्या खायला घालत. कुठे आहे वनिता? सांगतो खरं खरं सांगतो.